नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनंत देशमुख आपलं साक्षर शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आपण ज्या प्लॉटमध्ये उभा होतो आहे पपईचा प्लॉट, आपल्याला दिसत आहे की पपईचा प्लॉट या ठिकाणी आहे। परंतु पपईवर आजच्या कंडिशनला जी पपई 2 महिन्याची किंवा 2 ते 3 महिन्याच्या कालावधीचा पपई ज्यांनी लावलेली आहे किंवा ज्यांची सुरुवातीची पपईची लागवड असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयोगीची याच्यासाठी आहे की सध्या पपईवर काही भागात काही ठिकाणी असे झाडं होताना दिसत आहेत ज्याचे पानं आपल्याला पिवळसर दिसत आहेत। कारण या झाडाकडे जर तुम्ही बघितलं तर एकदम हिरवगार झाड दिसते, याला कुठं काही एकही पान त्याचं पिवळं झालेलं नाही आणि खोडसुद्धा त्याचा चांगला आहे। परंतु काही झाडं हे असे पिवळे झालेले दिसत आहेत। हे असे जर झाडं तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला निरीक्षणाची गरज आहे आणि हे झाड कशामुळे झालं याचं कारण आपल्याला शोधावं लागणार आहे। आणि शेतकरी बंधूंनो, याचं कारण हे आहे की याचं जे खोड आहे ते खोड जर तुम्ही बघितलं तर त्याच्या खोडावर जमिनी लगत जे काही खोड आहे त्या खोडाचं जे काही वरची साल आहे ती साल नरम झालेली आहे आणि आपण हातानं जर दाबलं तर ती अशी दबते आणि तिथं असा नरम पापुद्रा त्या ठिकाणी तयार झालेला आहे। याचं कारण जे आहे ते कारण असं आहे की याला स्टेम रॉट नावाचा जो काही रोग आहे, म्हणजे खोडकूज ज्याला आपण म्हणतो, ही खोडकूज नावाचं जी बुरशी आहे त्या बुरशीमुळे हा रोग या ठिकाणी तयार झालेला आहे। आणि याच्यामुळे काय होते की या जमिनीलगतचं जे खोड आहे त्या खोडावर असे डाग पडतात, काळसर डाग चट्टे पडतात आणि कालांतरानं हे झाड असं मलून होते त्या ठिकाणी आणि हे झाड असं खाली झुकते आणि पळून जाते आणि झाड काही दिवसानं ते झाड मरते। तर त्याच्या आधी त्याचे जे काही आपल्याला सिम्पटम दिसतात ते असे आहेत की त्याचे पानं पिवळे होतात, खोडावर चट्टे पडतात आणि आपण याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर इतर जे या प्लॉटमधले जे काही आपले झाडं आहेत ते सुद्धा त्यालासुद्धा याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचा पपईचा प्लॉट असेल त्या शेतकऱ्यांनी या रोगाकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर जी काही त्याचा तो रोग इतर ठिकाणी पसरू नये किंवा जास्त पूर्ण प्लॉटमध्ये तो होऊ नये याच्यासाठी जी काही काळजी आपल्याला घ्यायची आहे ती काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे। तर आपण असे झाड जर तुम्हाला हे असं तुम्ही जर बघितलं तर हे झाड इथून असं मोडलंच ते आता हे असं, आणि हे झाड राहत नाही, हे झाड पूर्ण कोलमडते आणि त्या ठिकाणी तुमचं नुकसान या होण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांनी जे विद्यापीठाचं या स्टेम रॉट ज्याला आपण खोडकूज म्हणतो त्या खोडकुजासाठी जी काही शिफारस केलेली आहे ती त्या शिफारशीप्रमाणे जर तुम्ही त्याची उपाययोजना केली तर तुमचा हा रोग आटोक्यात येऊ शकतो। त्यासाठी काय करायचं की त्याच्यात पहिली शिफारस अशी आहे की आपल्याला कॉपर ऑक्झीक्लोराइड हे जे औषध आहे हे 0.25% याप्रमाणे त्याचं आळवणी म्हणजे त्याचं ड्रेंचिंग आपल्याला या खोडावर करायचं आहे। हे जे खोड दिसते जिथून त्याचा प्रादुर्भाव झालेला दिसतो किंवा जे चांगले झाडंसुद्धा आहेत त्या चांगल्या झाडावर सुद्धा आपण ते करू शकतो। कॉपर ऑक्झीक्लोराइडचं 0.25% द्रावण घेऊन त्या पंपामध्ये घेऊन त्याचं नोझल जर आपण सैल केलं तर त्या नोझलनं अर्धा लिटर पाणी त्या ठिकाणी औषधीचं पडेल आणि ते त्या खोडावरून ते पाणी खाली त्या मुळापर्यंत जाईल। अशा पद्धतीनं तुम्हाला ते पाणी त्याच्यावर सोडावं लागेल। हा एक पहिला इलाज झाला की कॉपर ऑक्झीक्लोराइड 0.25% किंवा बोर्डेक्स मिक्सचर जे आहे ज्याच्यामध्ये चुना आणि मोरचूद याचं मिश्रण तयार करून जे बोर्डेक्स मिश्रण तयार होते ते बोर्डेक्स मिश्रण 1% द्रावण असलेलं बोर्डेक्स मिश्रण या ठिकाणी आपण त्याचं ड्रेंचिंग करू शकतो। किंवा ह्या दोन्ही औषधीला आणखी एक पर्याय असा आहे, मेटॅलॅक्झिल नावाचं बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे। मेटॅलॅक्झिल हे 0.1% द्रावण असलेलं द्रावण आपल्याला त्या खोडावर त्या ठिकाणी ड्रेंचिंग करावं लागणार आहे। तर सगळं शेतकरी बंधूंनो, आपण असं लक्षात घ्या की पपईचा प्लॉट जर या खोडकूज या रोगापासून आपल्याला वाचवायचा असेल तर ही जी खबरदारी आहे ही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर आणखी पपईच्या संदर्भात काही प्रश्न उद्भवले तर आपण त्याच्यावर एखादा व्हिडिओ वेगळा तयार करू। तर पपई उत्पादक शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून त्या पद्धतीनं आपल्याला त्याची उपाययोजना करायची आहे। तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर त्याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।